दोन विवाहित मुलींची आई. पती झोपेत असताना तिने प्रियकराला बोलावले, पण डाव मात्र फिरला. एका साध्या रिक्षा चालकाचं आयुष्य, ज्याने आपल्या कुटुंबासाठी दिवस रात्र कष्ट केले, पण त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं ते घरातील विश्वासघातामुळे. ही सत्य घटना आहे संभाजीनगर जिल्ह्यातील कोमल नगरमधल्या पडेगाव भागात घडलेली, जिथे एका पत्नीनं आपल्या नवऱ्याच्याच जीवावर उठण्याचा कट रचला. आज आपण पाहणार आहोत एक अशी कहाणी जी ऐकून तुमच्या अंगावरती काटा येईल. विश्वासघाताची ती रात्र. सुरेश श्रीमंत खालापुरे यांचं वय 42 वर्षांचं. तो आपल्या कुटुंबासाठी राबत असे. आपल्या कुटुंबाला चांगलं जगता यावं, त्यांची स्वप्न पूर्ण व्हावी म्हणून तो दिवस रात्र कष्ट करत होता. त्याच्या कष्टाची पावती म्हणून घरामध्ये सुख समृद्धी नांदत होती. त्याची पत्नी शीला सुरेश खालापुरे ही 36 वर्षांची होती. ती देखील अगदी साधीच होती. ती देखील आपल्या नवऱ्याला साथ देत असे. घरातली कामं करणं, मुलांना सांभाळणं, इतर कामं करणं, हे सारं काही करून ती वाळूज येथील MIDC मध्ये कामाला देखील जात असे. त्यांना 3 मुली आणि 1 मुलगा आहे. सुरेश खालापूर यांच्या 2 मोठ्या मुलींचे विवाह झालेले आहे. सगळं सुखासमाधानात चालू आहे असं सगळ्यांना दिसत असलं तरी देखील काही कुटुंब हे आतून पोखरले जात असतात, ज्याची कुणालाही कधीच कल्पना देखील नसते. तसेच सुरेशच्या बाबतीतही घडत होते. जरी सुरेशचं कुटुंब वर पाहता पाहता सुखी वाटत असलं तरी आतमध्ये काही वेगळंच दृश्य सुरू होतं. शीला ज्या कंपनीमध्ये कामाला जात होती तिथे तिने राजीनामा दिला होता. कंपनीमध्ये तिला जास्त काम आहे आणि पगार मात्र कमी मिळतो असे तिचे म्हणणे होते. सुरेशने म्हणजे तिच्या नवऱ्याने देखील बायकोच्या या म्हणण्यावरती विश्वास ठेवला. तिने तो जॉब सोडून दुसऱ्या ठिकाणी नवीन जॉब जॉईन केला होता. खरे पाहता तिचे राजू खैरे या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. ज्या स्त्रीच्या 2 मुलींची लग्न झाली होती, म्हणजेच जी सासू होती, ती स्त्रीच एका प्रियकराच्या प्रेमात पडली होती. बिचारा सुरेश दिवसभर रिक्षा चालवत असे. त्याला आपली पत्नी असे काही वागेल याबद्दल थोडी देखील कल्पना नव्हती. त्याचा आपल्या पत्नीवरती पूर्ण विश्वास होता. इकडे शीला मात्र राजूच्या प्रेमात अखंड बुडाली होती. प्रेमसंबंध आता खूप वाढले होते. त्या प्रेमसंबंधाने सर्व मर्यादा पार पाडल्या होत्या. आता ती सतत फक्त राजूचाच विचार करत असे. तिच्या प्रत्येक दृष्टीमध्ये तिला फक्त राजूच दिसत होता. ती हेही विसरली होती की तिच्या 2 मुलींची लग्न झालेली आहेत आणि ती एक सासू आहे. तिला राजूसोबत मुक्तपणे जगायचं होतं, पण अडचण ठरत होता तिचा नवरा सुरेश. नवरा सुरेश जिवंत असेपर्यंत आपलं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही ही गोष्ट तिला कळालेली होती. त्यामुळे काहीतरी करून ह्याच्यापासून आपल्याला पिछा सोडवला पाहिजे असे ती मनात विचार करत होती. नवऱ्यासोबत त्यामुळे तिने सतत भांडण करायला सुरुवात केली. छोट्या छोट्या गोष्टींवरनं ती त्याच्यासोबत भांडत होती. घरामध्ये वादाचे वातावरण निर्माण होते. तिच्या बदलणाऱ्या रूपाला पाहून त्याला काहीतरी काळबेरं घडत आहे अशी जराशी देखील कल्पना आली नाही. पण इकडे शीलाने मात्र आपल्या नवऱ्याचा काटा काढावा असे ठरवले होते. तो दिवस होता 2 ऑगस्ट 2025चा. ती रात्र पाऊस असल्यामुळे वातावरणामध्ये खूप थंडावा होता. प्रत्येकजण आपापल्या घराचे दरवाजे लावून बसले होते. सर्वत्र फक्त किर्र शांतता होती. सुरेश घरी आला. त्याने हातपाय तोंड धुतले. शीलाने त्याला जेवण दिले. त्याने जेवण केले. त्यानंतर तो दिवसभर रिक्षा चालवून दमलेला असल्यामुळे पलंगावरती जाऊन झोपी गेला.
पण शीलाने मात्र टीव्हीचा आवाज वाढवला. हळूच तिनं दरवाजा किंचित उघडा ठेवला. काहीच वेळात राजू खैरे घरात शिरला. आज राजूने आणि शीलाने सुरेशला संपवायचे असा प्लॅन केलेला होता. शीलाने टीव्हीचा आवाज आणखी मोठा केला, जेणेकरून कोणताही आरडाओरडा बाहेर कुणालाही ऐकू जाता कामा नये. राजू पलंगाजवळ गेला. शीलाने उशी उचलली आणि झोपलेल्या सुरेशच्या चेहऱ्यावरती घट्ट दाबली. थकलेल्या सुरेशला मात्र जाणवलं की आपल्यासोबत काहीतरी वेगळं घडत आहे. तो देखील पूर्ण प्रतिकार करू लागला. त्याचवेळी राजू दोन्ही हातांनी त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न करतो. पण या सर्व गोंधळात सुरेश पलंग आणि भिंतीच्या मध्ये कोसळतो आणि त्यामुळे त्यांना त्याचा गळा आवळता येत नाही. सुरेश जोरजोरात ओरडतो, वाचवा वाचवा, मदत करा मदत करा. त्यांच्या घरातून ओरडण्याचा आवाज ऐकून वरच्या मजल्यावरती राहणारा घरमालक देखील बाहेर येऊन तो आवाज ऐकतो. खाली येऊन तो आवाज ऐकून काहीतरी गडबड आहे हे त्याच्या लक्षात येते. लगेचच तो शेजाऱ्यांना देखील आवाज देतो. ते लगेचच शेजारी जमा होऊन त्याचा दरवाजा तोडतात. दरवाजा उघडतो आणि आतलं जे दृश्य दिसतं ते पाहून सर्वच जण थक्क होतात. राजू घाबरून एका कोपऱ्यात बसलेला होता. तो लोकांना सांगू लागला, यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. ही माझी बायको माझ्या तोंडावरती उशी दाबून मला मारण्याचा प्रयत्न करत होती आणि हा तिचा प्रियकर असावा. सुरेशची अवस्था सभोवताली जमलेल्या सर्व लोकांच्या लक्षात अगोदरच आलेली होती. सुरेशला केली गेलेली मारहाण देखील त्यांच्या जखमांवरनं दिसत होती. लोकांनी लगेचच राजूकडे आपला मोर्चा वळवला. त्यांनी त्याला बेदम मारले. त्यांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. पण या सर्व गोष्टींचा फायदा मात्र सुरेशच्या बायकोने म्हणजे शीलाने घेतला. तिने लगेचच तिथून आपल्या मुलांना घेऊन पळ काढला. थोड्याच वेळात लोकांनी पोलीस स्टेशनला देखील ही बातमी कळवली. पोलीस तेथे हजर झाले. त्यांनी राजूला ताब्यात घेतले. पण शीला मात्र पळून जाण्यात यशस्वी झाली होती. त्या दोघांविरुद्ध ठाण्यात तक्रार नोंदवली गेली. ही घटना आपल्याला एक मोठा धडा शिकवते. घर, संसार, नातं हे सगळं फक्त पैशावर चालत नाही, तर ते चालतं विश्वास, प्रामाणिकपणा आणि परस्पर आदरावर. सुरेशनं आपल्या कुटुंबासाठी दिवसरात्र कष्ट केले, पण त्याला जेवढं दुखावलं ते गरिबीने नाही, तर त्याच्या सर्वात जवळच्या व्यक्तीच्या विश्वासघातानं. आज प्रश्न इतकाच आहे, नात्यात खोटेपणा शिरला तर संसार वाचतो का? ही फक्त अविश्वास, दुःख आणि तुटलेली स्वप्न उरतात. मित्रांनो, मानवी स्वार्थ आणि वासना माणसाला किती खालच्या थराला नेऊ शकतात हे या घटनेतून दिसून येतं. पण खरी ताकद आहे ती फक्त प्रामाणिकपणात. प्रेम असो, मैत्री असो किंवा लग्न, विश्वास हाच या सर्व नात्यांचा पाया आहे. तो तुटला तर संसार सोन्यासारखा राहत नाही, तो राख होतो. म्हणूनच जर खरंच आपलं नातं जपायचं असेल तर प्रामाणिक राहा, एकमेकांशी मोकळेपणानं बोला आणि विश्वासाचा कधीही तडा जाऊ देऊ नका. कारण नाती ही जगवणारा खरा पाया म्हणजेच विश्वास आणि प्रामाणिकपणा. सुरेश त्या रात्री वाचला, पण त्याचं आयुष्य कायमचं बदललं. पत्नीवरचा विश्वास, संसारावरचा आधार, सगळं एका क्षणात कोसळलं. या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते, नातं टिकवण्यासाठी पैसा नाही, रूप नाही, तर विश्वास आणि प्रामाणिकपणा हा लागतो. विश्वासघाताची जखम ही शरीरावर नाही तर मनावर होते आणि
ती कधीच भरून येत नाही. आज प्रश्न फक्त सुरेशचा नाही, तर प्रत्येक घराचा आहे. नात्यातला विश्वास तुटला तर संसार उरतो का, की फक्त राखलेले अवशेष उरतात? या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? विश्वासघात करणाऱ्याला कोणती शिक्षा मिळायला हवी असं तुम्हाला वाटतं? तुमचे विचार कमेंट्समध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि दुसऱ्यांपर्यंत पोचवा. आणि अशाच सत्यकथा पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.